मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिक महापालिकेत महायुतीचा झेंडा फडकला असून गिरीश महाजन यांनी आता नाशिकच्या विकासाचा नवा प्लॅन समोर आणलाय। शिवसेनेला उपमहापौर पद देऊन महायुतीने 100 पार केली आहे। आगामी कुंभमेळ्यावर महाजनांनी काय वक्तव्य केलं आहे पाहूयात। उत्तर महाराष्ट्र खरं म्हणजे बीजेपीचा बालेकिल्ला आहे। मागच्या वेळेला आपण बघितलं धुळे आम्ही लढलो होतो, त्यावेळेला आमच्या 51 जागा आलेल्या होत्या। जळगाव अतिशय उच्चांक 74 पैकी आम्ही 57 जागा घेतलेल्या होत्या खाती। आणि या वेळेला म्हणजे मागच्या वेळी नाशिक सुद्धा आम्ही 66 जागा घेतलेल्या होत्या 122 पैकी। आणि या वेळेला सुद्धा आपण बघितलं असेल की जळगाव आम्ही एक हाती घेतलं, 100% निकाल आपला भाजपच्या ठिकाणी। महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत। भाजप तर 100% आलेला आहे। धुळे सुद्धा 50 जागा म्हणजे खरं तरी आमच्या 54 जागा आमच्या आहेत। सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो, महायुती म्हणून आम्ही लढलो नाही। राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो। पण तरी सुद्धा यावेळेला 72 जागा तर म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झाली। 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे। आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत। कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं। शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत। विलास शिंदे आहेत, महापौर म्हणून आमच्या हिमगौरी ताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि या वेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे। 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत। त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार। आणि मी नाशिककरांना आता शब्द देतोय की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे आपला। 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे। निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे, पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील। पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी, आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं। जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे, महाराष्ट्राचं जवळपास 4थ्या नंबरचं 3ऱ्या नंबरचं मोठं शहर आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे। पण सगळ्याच बाबतीमध्ये उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। आणि पुन्हा आम्ही नाशिककरांना शब्द की आम्ही सगळे मिळून, ते सगळे 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील। आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू। तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। तिथे कुठेही कमी निधीची, फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी दिली। आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो, संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता। पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो। आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो। आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदे साहेब यांनी काही ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आता लढतो। नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही, पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील। पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे। आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे, त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे। खरं कालपर्यंत आमची बोलणी सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं। तर म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं आणि ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे 4:30 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं। पण नंतर असं ठरलं की विलासजींना त्या ठिकाणी उपमहापौर करायचं। आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द
पाहिला तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल. नाही, उशीर तसं नव्हतं. तसं 2-3 दिवसापासून 3 दिवसावर आमची तयारी झालेली होती. नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं, काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून आमच्या साहेबांच्या, त्यामुळे त्याला विलंब लागला. बाकी दुसरं काही नव्हतं. पण 3-4 दिवसापासूनच मला सीएम साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्येच जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.